आज आपल्यासोबत आरती शेळके आहे। ग्रामीण भागातून NMS, शिष्यवृत्ती आणि नवोदय अशा तिन्ही परीक्षा नुसत्या पासच नाही तर स्कॉलरशिप होल्डर पण आहे आणि NMS ची जी शिष्यवृत्ती मिळते त्यासाठी देखील पात्र आहे। आरतीसोबत आपण आज काही गप्पा मारणार आहेत। तर आरती, तुझं नाव एक सांग अगोदर, गाव। माझे नाव शेळके आरती यशवंत, गाव कावळेचीवाडी, तालुका परळी, जिल्हा बीड। आणि नवोदय त्याचप्रमाणे NMS आणि शिष्यवृत्ती हे तिन्ही परीक्षा तू पास केल्यास, त्यातलं जे NMS ही जी परीक्षा आहे या परीक्षेचं स्वरूप कसं आहे, म्हणजे पेपर 1 काय, पेपर 2 काय, याविषयी थोडक्यात आम्हाला सांग। पेपर 1 मध्ये सगळे बुद्धिमत्तेचे प्रश्न असतात आणि पेपर 2 मध्ये, पेपर 1 ला मॅट असं नाव आहे MAT, आणि पेपर 2 ला सॅट। त्याच्यामध्ये इगुणाचे 35 प्रश्न येतात, गणिताचे 20 प्रश्न आणि विज्ञानचे पण 35 प्रश्न, असे 90 प्रश्नांचे 2 पेपर असतात आणि एकूण 180 गुणांचा पेपर असतो। आणि मग मला त्यापैकी 111 गुण मिळाले। 111 गुण मिळाले, बरं। NMS मध्ये आणि NMS ची शिष्यवृत्ती ही किती रुपये असते प्रत्येक वर्षाला आणि किती वर्ष मिळते? दरवर्षी 12,000 रुपये, अशी 4 वर्ष मिळते। बरं, 4 वर्ष। आणि मला असं वाटतं की ही NMS ची शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी किमान क्रायटेरिया जो आहे तो 32% कास्टसाठी आणि ओपनसाठी 40% किमान पास होण्यासाठी, आणि शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी किमान 72 ते 80 जवळपास गुण लागतात 180 पैकी। NMSच्या तयारीमध्ये थोडंसं सविस्तर बुद्धिमत्ता या विषयाची तयारी कशी केलीस हे आम्हाला सांग, कारण की बुद्धिमत्ता हा विषय 90 गुणांसाठी आहे, तर त्याविषयी अगोदर सांग। बुद्धिमत्तेचा सरांनी आमच्याकडून बऱ्यापैकी अभ्यास करून घेतला। त्यापैकी ज्या आकृत्या होत्या त्यांचा आम्ही नीट अभ्यास केला। मग सरांनी पण मदत केली आणि सर ऑनलाईन क्लास सुद्धा घ्यायचे। घरी आम्ही खूप सराव केला त्यांचा, काही जे येत नव्हते ते सरांना विचारले। सरांचे यामध्ये खूप जास्त योगदान आहे। कोणत्या पॉइंट्स काय होते बुद्धिमत्तेचा, काय काय अभ्यास केला? बुद्धिमत्तेमध्ये आकृत्या जास्तीत जास्त सोडवल्या, अक्षरांची मालिका आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेतले अवघड प्रश्न पण सोडवले। बरं, आता पेपर जो 2 आहे, जो मॅथचा पेपर म्हणतेस तू, त्याच्यात ती तयारी सॅटची कशी तयारी केली? सॅटचे म्हणजे त्याच्या पण धड्यातल्या जे असतात पाठातले त्यांचे प्रश्न तयार केले आणि त्यांचा अभ्यास केला। मग त्या धड्यामध्ये जे महापुरुषांच्या आकृत्या किंवा विज्ञानच्या काही प्रयोग वगैरे लक्षात ठेवले आणि जे महत्त्वाचे गुणधर्म वाटतात ते लिहून आणि पाठ करून लक्षात ठेवले। म्हणजे 8वी विज्ञान आणि 8वी इतिहास, भूगोल आणि नागरी शास्त्र हे 70 गुणांना आहे, बरोबर? सगळं मिळून 90 गुणांना। विज्ञान आणि गुण 70 गुण आणि गणिताची 20 गुण। तर इतिहास, भूगोल आणि नागरी शास्त्र फक्त 8वीच येतं की दुसरी पण तयारी करायला लागते? 8वीच येतं, पण काही मागच्या वर्षाचे पण काही पॉइंट येऊ शकतात। बर, आणि विज्ञानाचं? विज्ञानाला पण तसंच। बर, कोणतं पुस्तक तो रेफरन्स म्हणून वापरलं होतंस? अथर्वशी पुस्तक वापरलंय। बर, माझ्यासोबत तुझे गुरु सुहास सर आहेत, त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी पण विचारायचे। आरती, मला एक सांग, तू ही NMS परीक्षा पास झालेली आहेस, तुझा ओपनच्या यादीमध्ये तुझं नाव होतं, बरोबर आहे? तर हे सगळं एवढा चांगला अभ्यास केलास तू, 180 पैकी 111 गुण मिळालेले आहेत, तर ह्याच्यामध्ये सेल्फ स्टडी किती महत्वाची आहे? का सरांनी जेवढं शिकवलं तेवढाच अभ्यास करत होतीस का तू? नाही, म्हणजे मी माझे पण काही पॉइंट बनवत होते आणि जे महत्त्वाचे वाटते ते जास्त पाठ करत होते। आणि जे महत्त्वाचे आणि जास्तीत जास्त सेल्फ स्टडीवरच भर देत होते, ज्याच्यामुळे जास्त फायदा झाला। आणि प्रश्नपत्रिका पण भरपूर मी सोडवून घेतल्या। बर, तू किती वेळ अभ्यास करायची रोज? वर्षात हे दिवसातून 5 ते 6 तास। 5 ते 6 तास। सकाळी तुझा काय दिनक्रम काय असतो? किती वाजता उठतीस? मग सकाळी 5:30 वाजता उठायचं, मग ब्रश वगैरे जे काय असेल ते करायचं आणि चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर मग 6 वाजता सगळं आवरतं, मग अभ्यासाला बसायचं
आणि मग त्यावेळेस शाळा होती तर मग शाळेत जायचे. मग शाळा 3:30 पर्यंत असायची, घरी यायला 4 वाजायचे. 4 वाजल्यापासून 4:30 वाजेपर्यंतचा आपलं जे रोजचा दिनक्रम असतो तो. आणि नंतर मग अभ्यासाला परत सुरुवात करायची. मग नवोदयचा काही अभ्यास, एनएमएमएसचा काही अभ्यास, असं एका विषयाचा कंटाळा आला की मग दुसरा विषय अभ्यास करायचा असं. आणि जो शाळेतून गृहपाठ वगैरे दिलेला असतो तो संध्याकाळच्या वेळेत करायचा, ज्याच्यामुळे आपल्याला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी जास्त वेळ मिळू शकतो. किती वाजता झोपायचे? आणि मग रात्री सगळं झाल्यानंतर 10 वाजता झोपायचे. महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना तू काय संदेश देशील की या तिन्ही परीक्षा कशाची जे अभ्यास आहे हे करण्यासाठी त्यांना काय संदेश देशील? कारण की तुम्ही तिन्ही परीक्षा तू नुसत्या पात्र नाहीस, त्याच्यासाठी क्वालिफाय झालीस. आणि नवोदय गडी या ठिकाणी बीड जिल्ह्यातून परळी तालुक्यातून, खास खरं तर तुझं गाव आहे, आणि अशा ग्रामीण भागातून तू तयारी करून तिन्ही परीक्षा क्रॅक करणं खरं तर ही सोपी गोष्ट नाही. आणि भविष्यातले अधिकारी आम्ही तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांमध्ये पाहतो. तर काय इतर विद्यार्थ्यांना तू काय संदेश देशील की तुझ्या वयातले 8वीचे विद्यार्थी काय अभ्यास करतात? नवोदयचा अभ्यास कसा? नवोदय विषयी सांग. नवोदयसाठी आम्ही अरिहंत प्रकाशनचे 2 पुस्तक घेतले होते. मग दोन्ही माध्यमाचे घेतले होते. जर हिंदी नाही समजलं तर इंग्लिश मधून करता येईल, आणि इंग्लिश नाही समजलं तर हिंदीमधून. मग त्याचा फायदा झाला. आणि दोन्ही पण विषयामध्ये पेपर, दोन्ही विषयामध्ये, हे दोन्ही भाषांमध्ये येतो. मग आपण करू शकतो. आणि स्कॉलरशिपला तर जास्तीत जास्त अभ्यासाची गरज नसते, कारण नवोदयमुळे स्कॉलरशिपचं पण कव्हर होतं. आणि एनएमएमएसचं तर शाळेतून व्हायचं. मग मी नवोदयवरच जास्त भर दिला, कारण ते जास्त महत्वाचं होतं. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे माहित नाही की 8वीला पण नवोदय देता येतं. 8वीला नवोदय कसं देता येतं याच्याविषयी काही सांगशील का? तर जे 5वीला विद्यार्थी असतात, ज्यांना शाळा आवडत नाही किंवा काही त्यांना अभ्यासक्रम आवडत नाही, मग ते विद्यार्थी शाळा सोडून जातात. मग त्या 7, 8 किंवा 10 काही विद्यार्थी जे असतील त्यांच्या जागा पुढे जाऊन 8वीमध्ये भरल्या जातात. आता गडीच्या शाळेसाठी 8वीला जी नवोदय परीक्षा घेण्यात आली त्याला फक्त 8 जागा होत्या. आणि किती परीक्षार्थी बसले होते? 778. बघा, 80 पैकी 8 जागा रिकाम्या झाल्या 5वी ते 8वी पर्यंत. आणि मग 8वीच्या मुलांची परीक्षा घेण्यात आली, आणि त्या 8 जागेमध्ये आरतीचा नंबर लागलेला आहे 8वी नवोदयची परीक्षा देऊन. आणि शिष्यवृत्तीमध्ये 2 भाग असतात. एक भाग असतो तो मराठी आणि गणितचा असतो. दुसरा भाग बुद्धिमत्ता आणि इंग्लिशचा असतो. बुद्धिमत्ता इंग्लिशला जास्त मी अभ्यास केला नव्हता, कारण तो कव्हर होत होता इकडं. मग गणित आणि मराठीकडे जास्त लक्ष दिलं. मराठीचे जे महत्त्वाचे वाटतात ते ग्रामरचा भाग पाठ करून घेतला, आणि गणिताचे फॉर्म्युले वगैरे पाठ केले. तू यावेळेस 3 परीक्षा दिलेल्या आहेस आणि 3 परीक्षेमध्ये तू क्वालिफाय झालेली आहेस. तर आपण सुरुवातीला एनएमएसचा तू डीप अभ्यास केला होता. ह्या एनएमएसच्या अभ्यासामुळे तुझा नवोदयला किती फायदा झाला, आणि स्कॉलरशिप सुद्धा फायदा झाला का? हो, कारण एनएमएमएसचे ज्या आकृत्या वगैरे आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न असतात तेच नवोदयला असतात बऱ्यापैकी. आणि स्कॉलरशिपला पण तसंच असतं, जास्त काही फरक नसतो. गणिताला थोडंसं नवोदयसाठी हाय लेवल असतं. मग त्याच्यासाठी थोडा जास्त सराव केला तर होऊन जातो. येस, म्हणजे एनएमएसचा अभ्यास जर केला असतो तर त्याचा फायदा तुला नवोदयला सुद्धा होतो आणि स्कॉलरशिपला सुद्धा होतो. बरोबर आहे का? येस, त्यासाठी वेगळा काय अभ्यास करायची गरज पडत नाही जास्त. ही होती आपल्यासोबत आरती शेळके, जिनं तिन्ही परीक्षा पास केल्यात. आणि शिष्यवृत्ती एनएमएसची 12,000 रुपये जी मिळते वार्षिक, अशी 4 वर्ष म्हणजे 48,000 रुपये शिष्यवृत्ती तिला मिळणार आहे एनएमएसची. आणि महाराष्ट्राची परीक्षा परिषद जी शिष्यवृत्ती परीक्षा घेते त्यात देखील ती नुसती पात्र नाही तर शिष्यवृत्ती धारक झालेली आहे, म्हणजे ती शिष्यवृत्ती देखील तिला मिळणार आहे. याचप्रमाणे 7,000 रुपये ती शिष्यवृत्ती प्रत्येक वर्ष, असं पुढचे 4 वर्ष, 3 वर्ष तिला मिळणार आहे. आणि नवोदय परीक्षा पास झाली आणि ती गडी, बीड जिल्ह्यातील गडी या ठिकाणी ती पात्र झाली. भविष्य काळामध्ये या कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा फायदा या विद्यार्थ्यांना नक्कीच अधिकारी होण्यासाठी होणार. महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना माझं सांगणं हेच आहे, तुम्ही शाळेत असताना या स्पर्धा परीक्षा, कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, महाराष्ट्र शासन घेत असू द्या, राज्य शासन असू द्या की केंद्र शासन असू द्या, नवोदयची परीक्षा ही केंद्र शासनामार्फत घेतली जाते.
महाराष्ट्र शासनामार्फत NMS ची परीक्षा घेतली जाते, शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जाते. इतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आत्तापासून शाळेत असल्यापासून करा आणि नक्कीच भविष्यात तुम्हाला अधिकारी होण्यासाठी या सर्व स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्याचं अतिशय मोलाचं स्थान असणार आहे. भविष्यातले अधिकारी किंवा भविष्यातला भारत जो सक्षम होणार आहे तो शाळेतील आत्ताचे जे विद्यार्थी आहेत, अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, त्यांच्यावरच असणार आहे. तर सर्वांना माझं असंच म्हणणं आहे की आरतीसारखा अभ्यास करा. तुम्हाला एका परीक्षेचा अभ्यास करताना त्या तिन्ही परीक्षेचा कसा फायदा होतो, समजा NMS चा अभ्यास करते तर नवोदयला पण फायदा होतो, नवोदयचा अभ्यास करते तर शिष्यवृत्तीला पण फायदा होतो. एकमेकाशी या रिलेटेड परीक्षा असतात, एकमेकांना त्याचा सपोर्टिव्ह स्टडी केल्याच्या नंतर अभ्यास होतो. तिन्ही परीक्षा तुम्ही पास होऊ शकता. तर आत्तापासून अभ्यासाला सर्वांनी सुरुवात करायची आहे आणि शाळेत असतानाच तुम्ही जर या सर्व स्पर्धा परीक्षा चांगल्या मार्क्सने उत्तीर्ण झालात तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल असणार आहे. धन्यवाद आरती. धन्यवाद.